संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये श्री संत तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात. तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू. चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केले. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांच्या वारी करतात अलंकापुरामध्ये उपस्थित आहोत. वारीची सुरुवात नवमीपासूनच होते. त्रयोदशीपर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी थांबून माऊलींचा समाधी सोहळा डोळ्याने पाहून आणि मग प्रस्थान करत असतो. त्याच दरम्यान असणारी ही आजची हरिदिनी आहे आणि हरिदिनीची सकाळच्या सत्रातली असणारी ही सप्ताहातली कीर्तनोपी सेवा ती अकाराने करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून पाडळकरांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. ज्या तुकोबरायांनी प्रत्यक्ष ज्ञानोबरायांचा आणि सानिध्य प्राप्त करून घेतले दिव्यत्व तुकोबरायांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं आहे. ते ज्ञानोबरायांचा महिमा आपल्या सर्वांच्या समोर वर्णन करून सांगतात. काय सांगतात? संतांच्या संगतीमध्ये असणारं सुख तुकोबरायांना अनुभवाला आलं आणि स्वतःचा अनुभव जगाच्या समोर वर्णन करून सांगतात. एरवी सर्वांच्या समोर तत्वज्ञान सांगणं आणि अनुभव घेऊन लोकांच्या समोर सांगणं याच्यात बराचसा फरक असतो. म्हणून शब्दज्ञान अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकतं, पण प्रॅक्टिकलातलं जे ज्ञान आहे, अनुभवातलं जे ज्ञान आहे ते काही विशेष आहे. म्हणून संतांच्या संगतीचा अनुभव श्री संत तुकोबरायांना प्राप्त झाला आणि तो अनुभव जर कसा असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही. असा अनुपम असणारा जो अनुभव आहे, अनुपम असणारं जे सुख आहे त्या सुखाचा अनुवाद तुकोबराय या ठिकाणी करून सांगतात. सुख अनुपम संतांचे चरणी त्याला उपमाच देता येत नाही असं सुख मला प्राप्त झालं. आणि कुठे प्राप्त झालं असेल तर संतांचे चरणी, संतांच्या चरणी ते सुख मला प्राप्त झालं. महाराज, तुम्हाला उपमारहित असणारं जे सुख प्राप्त झालं संतांच्या चरणाजवळ प्राप्त झालं, आम्हालाही ती सुख प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे. सांगा ना, ते संत कोणत्या ठिकाणी राहतात म्हणजे आम्ही पण ते सुख प्राप्त करून घेऊ. महाराज सांगतात, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे ते सुख कुठे जर नांदत असेल तर प्रत्यक्ष अलंका भुवनी हे अलंकापूर भुवन आहे. इथे त्यांनी ते चरण वास्तव्य करतायत. ते सुख मला या स्थानावर अशा पद्धतीने प्राप्त झालं. कसं प्राप्त झालं, कोणी प्राप्त करून दिलं, काय माध्यमातून प्राप्त झालं ते सांगा, असं ज्यावेळेला तुकोबरायाने कोणी विचारतं महाराज सांगतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिथं ते सुख प्राप्त होतं, ते सुख देणारा जर कोण असेल तर तो हा
महाराज ज्ञानेश्वर माऊली तेच प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यांचा अधिकार जर पाहायचा असेल तर जेने निगमवल्ली प्रगट केली, निगम शब्दाचा अर्थ तो वेद, ज्यानं वेद प्रगट केला असा दिव्य असणारा महापुरुष या अलंका भुवनामध्ये वास्तव्य करतोय आणि तोच खऱ्या अर्थानं सुख प्राप्त करून देणार आहे. म्हणून सुख मला त्यांच्याजवळ प्राप्त झालेलं आहे. कशाकरिता वास्तव्य करतायत, काय कारणाकरिता ते या ठिकाणी राहतायत असं जर कोणी विचारलं, महाराज म्हणतात संसारी आसक्त मायामोही रत, जे संसारात आसक्त झालेले आहेत, माया मोहामध्ये रत झालेले आहेत आणि अशा लोकांचा उद्धार करण्याकरिता ऐसे जे पतित तारावया, जे असे पतित आहेत त्या पतितांना उद्धरून नेण्याकरिता, तारणं म्हणजे उद्धरून नेणं, उद्धरून नेण्याकरिता आणि माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबराय या अलंका भुवनामध्ये अशा पद्धतीने वास्तव्य करत आहेत. हा त्यांचा दिव्य असणारा भाव वर्णन करून सांगतात. लोकांचा उद्धार करण्याकरिता, लोकांना तारण्याकरिता ज्ञानोबराने असं काय साधन लोकांच्या समोर प्रगट केलं? तुम्ही म्हणता जेने निगमवल्ली प्रगट केली, वेद प्रगट केला, असं काय त्यांनी कोणत्या माध्यमातून वेदाचं प्राकट्य ज्ञानोबरांनी केलं असं कोणी विचारलं तर खोबरा वर्णन करून सांगतात. का म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी जगाच्या समोर अशा पद्धतीने प्रगट केली. अतिशय श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी. वाचिता सनाथ जीव होते, जे जे कोणी ज्ञानेश्वरीचे चिंतन करतात, जे ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, जे ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतात, जे ज्ञानेश्वरी वाचतात आणि ते सर्वजण त्यांनी या माध्यमातून कृतार्थ होतात, सनाथ होतात. हा त्यातला दिव्य भाव आहे. अनाथांना तारणारी असणारी ज्ञानेश्वरी आहे, ती सर्वांना सनाथ करणारी आहे. म्हणून ती ज्ञानेश्वरी जगाच्या समोर माऊलींनी प्रगट केलेली आहे. त्याचा महिमा तुकोबराय वर्णन करून सांगतात. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी निगमवल्ली प्रगट केली, त्यांनी निगमवल्ली प्रगट केलेली आहे असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. सुखानुपम संतांची चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केले. प्रस्तुत आपण सर्वजण माऊलींची या वारीला आलेलो आहोत. या सोहळ्याकरिता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पाडळकरांचा हा सप्ताह आधीच सुरू झालेला आहे, आपण आता आलेलो आहोत. पण हा सप्ताह त्यांनी करत इथे बऱ्याच वर्षांची ही परंपरा आहे. वारकरी संप्रदायातले फार मोठे मोठे महापुरुष इथं सेवा देण्याकरिता त्यांनी आले आणि फार मोठा सोहळा पाडळकरांनी अलंकापुरामध्ये बऱ्याच वर्षांपासून सुरू केलेला आहे. त्या सोहळ्यामध्ये असणारी ही एकादशीच्या पर्वणीची सकाळच्या सत्रातली भगवंताची कीर्तनरूपी सेवा, मला वाटतं ही सेवा याच्या आधी कंधारकर महाराज म्हणजे यशवंत महाराज साधू ज्यांच्याकडे त्यांनी परंपरेची सेवा होती, त्यांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर ही सेवा आता आमच्या वाटेला आणि आम्ही पण वैकुंठाला जाण्याचा प्रयत्न असं द्या. प्रकृती नाजूक असल्यामुळे कार्यक्रम त्यांनी बंद केलेले आहेत. पण माऊलींच्या दरबारातली सेवा त्यांनी डावलणं मनाला योग्य वाटलं नाही. म्हणून 1 तासभर त्यांनी भगवंताची ज्ञानोबरांची सेवा करावी हा त्यातला भाव आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल आता कार्यक्रम सुरू झाले म्हणून आता कीर्तन सगळीकडे होतील, थोडे दिवस थांबून कीर्तन रूपी सेवा करायची आहे. जर कीर्तन केलं नाही तर जास्त दिवस जगणं व्हायचं नाही असं वाटतंय. कारण कीर्तन हेच जीवन आहे म्हणा. या कीर्तनाशिवाय दुसरं जगात काहीच नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणून कीर्तनाचा काय महिमा वर्णन करून सांगावा. घोटविनलाळ ब्रह्मज्ञानी मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देवायचा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देवायचा. एवढं सामर्थ्य कीर्तनाचं आहे. म्हणून त्यांनी कीर्तन अतिशय महत्वाचं आहे. म्हणून काही कारणास्तव कीर्तन डावलणं हे मनाला बरं वाटत नाही. म्हणून थोडे दिवस थांबून कीर्तनाची सेवा पुन्हा एकदा त्यांनी सुरू होईल. पण आज मात्र आणि माऊलींच्या दरबारात सेवा करायची म्हणून सेवेकरिता त्यांनी उभा आहे. जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ आपण त्यांनी सेवा करणार आहोत.
अनेक वर्षांपासून अनेक महापुरुषांच्या मुखातून श्रवण करणारे तुम्ही मंडळी आहात. मी तुमच्यासमोर काय वर्णन करून सांगणार आहे, तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे आपण सर्वजण भगवंताकरिता ज्ञानोबरायांकरिता या ठिकाणी आलेलो आहोत. मग त्यांच्याच विषयी थोडंसं त्यांनी बोलूया. जास्त बोलण्यापेक्षा मोजकं बोलून जे तुम्हाला अपेक्षित आहे ते बोलून त्यांनी आपण पुढचा प्रवास करूया. अभंगाची सुरुवात आहे. सुखानुपम संतांचे चरणी, सुख शब्दाने सुरुवात केलेली आहे आणि संतांच्या चरणाजवळ त्यांनी ते सुख आहे. पहिलं चरण, त्या पहिल्या चरणाचा त्यांनी पूर्वार्ध आहे सुखानुपम संतांचे चरणी, आणि शेवटी त्यांनी सांगितलं सनात होती जीव, जीवांना सनात करण्याचं काम हे संत करत असतात. उपक्रम करताना त्यांनी सुखाचं वर्णन करून सांगितलं आणि उपसंहार करताना त्यांनी महाराज सनाथत्व त्यांनी वर्णन करून सांगितलं. मग जीवाला सनाथ करणारे जर कोण असतील तर ते फक्त संतच आहेत. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जीव सनाथ होऊ शकतो, नाहीतर त्यांनी काळ त्याला अनाथ असल्यासारखा उचलून नेतो. म्हणून त्यांनी सनाथ व्हायचं असेल तर त्यांनी संतांच्या चरणाला लागलं पाहिजे. सुख शब्दाकरिता सर्वजण धावपळ करतात, सगळ्यांची उठाठेव सुखा करताच आहे. पण सुख कशाला म्हणतात हे बऱ्याच लोकांना त्यांनी माहीत नाही. फक्त धावपळ मात्र सुखा करताच आहे. माऊली ज्ञानोबरांच्या शब्दात जर वर्णन करून सांगायचं ठरलं तर ते असं त्यांनी वर्णन करून सांगतात. किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे, तेच जे होय तया नाम सुख. म्हणजे काय? जीव आत्मयाची आहे, जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं हेच खऱ्या अर्थानं सुखाचं लक्षण आहे. जीव सुखी कधी होईल? ज्या दिवशी त्याला हे कळेल मी आत्मा आहे. सगळ्यात तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचं आहे. लोक कठीण सुरुवातीलाच ऐकतात, शेवटी कठीण सांगायला लागल्यावर म्हणतात याला कोणी बोलवलं, असं व्हायला नको. म्हणून सुरुवातच आहे, ऐकण्याच्या मनस्थितीत तुम्ही आहात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे त्याच्याविषयी त्यांनी संवाद सुरू आहे. काय अपेक्षित आहे? सुख. सगळ्यांना मोक्षाची व्याख्या करतानाच व्याख्या केली शास्त्रकारांनी. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. परमानंद सुख जर कशात असेल तर तुम्हाला आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा. मी आत्मा आहे असं कळावं. आणि फक्त मी आत्मा आहे असं कळून चालणार नाही, तर मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त व्हावा. सगळ्यात महत्वाचा विषय. नाहीतर मी आत्मा आहे इथपर्यंत त्यांनी कळू शकतं, आत्मबोध झाला, आत्मज्ञान प्राप्त झालं. पण कसा आहे आत्मा, कुठे आहे आत्मा, कुठे राहतो आत्मा, हे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. लोक सहज बोली भाषेत म्हणतात इतक्या वाजून इतक्या वाजता त्यांचा आत्मा गेला. कोणी निवडतलं की लोक म्हणतात त्यांचा आत्मा गेला. पण हे म्हणत असताना त्यांना मूळ वर्म माहीत नाही की आत्मा जाण्याची वस्तूच नाही, आत्मा येण्याची वस्तू नाही, आत्मा कुठे जात नाही, आत्मा कुठून येत नाही. आत्मा हा व्यापक आहे, सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याला कोणी भिजवू शकत नाही. नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन दहति पावका न चैनन क्लेदेन त्यापण शोषयति मारुता. वारा सुकवत नाही, पाणी भिजवत नाही, अग्नी जाळत नाही, शस्त्र तोडत नाही. असं असणारं जे स्वरूप आहे ते आपल्या आत्मस्वरूपाचं वर्णन आहे. असा असणारा आत्मा, आणि तो आत्मा आपण आहोत हे लक्षात घ्यावं. त्याला आत्मा का म्हणावं? एवढा व्यापक आहे, मग आत्मा हा शब्द का वापरला असेल? त्याला अनेक नाव आहेत. कुटस्थ असं त्याचं नाव आहे, त्याला साक्षी असं नाव आहे, त्याला चैतन्य असं नाव आहे. का बरं ही नावं पडली असतील? त्याला कुटस्थ साक्षी चैतन्य असं का म्हणतात? त्याचं कारण या शरीरापुरतं मर्यादित त्याला पाहिलं जातं. जेव्हा जेव्हा शरीराची उपाधी डोळ्यासमोर येते तेव्हा तेव्हा व्यापक चैतन्याला आत्मा ही संज्ञा प्राप्त होते. वास्तविक पाहता व्यापक चैतन्य आहे, पण शरीराच्या उपाधीमुळे त्याला त्यांनी महाराज आत्मा ही संज्ञा प्राप्त झाली नाही. मग सगळ्यात आधी कळावं मी आत्मा आहे, आणि हा आत्माच खऱ्या अर्थानं सुखरूप आहे. आणि तो आत्मा सर्व व्यापक आहे. म्हणजे जे व्यापक असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्म शब्दाचा अर्थ करत असताना व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर व्रीही नावाच्या धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे सर्व ठिकाणी व्यापक आहे त्याला ब्रह्म असं त्यांनी म्हणतात. पण आत्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे, पण आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे. दोघे एकच आहेत, त्यांचा अभेद जाणून घ्यावा याच्याकरिता संतांची गरज पडते. हे ज्ञान कोणीही सांगू शकत नाही. हे ज्ञान तुम्हाला आई सांगू शकत नाही, हे ज्ञान तुम्हाला बाप सांगू शकत नाही. आई बाप जर हे ज्ञान सांगत असतील तर आधी त्यांना संत व्हावं लागेल. पक्क लक्षात ठेवा. मदालसेनं आपल्या मुलाला त्यांनी उपदेश केला, पण आई म्हणून उपदेश केला नाही. तिचं संत हृदय आहे. तिच्या ठिकाणी मोह आहे, ती मोहात अडकलेली आहे. माझा मुलगा उद्धरून जावा म्हणून तिनं उपदेश केला असं नाही. ती संत हृदयाची आहे. तिनं पाळण्यात त्यांनी बाळाला घातलेला आहे. तिचे शब्द आहेत, जास्त शब्द सांगण्यापेक्षा मोजके शब्द सांगतो. हे पर्यंदे मदालसा
सोहम जो जो रे बाळा, तिचे शब्द आहेत. म्हणून ती पाळण्यात घालून अशा पद्धतीने धोका देते, जोजावते आणि पुन्हा त्यांनी महाराज तत्वबोध प्राप्त करून देते, अद्वैत बोध प्राप्त करून देते. सोहम जो जो रे बाळा म्हणजे ज्ञान प्राप्त करून देते. जेव्हा जेव्हा ज्ञान प्राप्त करून देणारा प्रगट होतो तेव्हा तेव्हा त्याला संत अशी संज्ञा प्राप्त होत असते. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हाची दारवंटा, ते स्वाधीन करी सुभटा ओळंगुनी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. अशी प्रमाणात त्यांनी पाहतो माऊली ज्ञानोबरांच्या त्याच्या पुढचे ओव्या आहेत. म्हणून त्यांनी ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते ज्ञान फक्त आणि फक्त संतांच्याच जवळ प्राप्त होतं. आणि सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त ज्ञानानेच प्राप्त होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तुम्हाला सुखाची जर अपेक्षा असेल तर ते सुख कशानं होईल? ज्ञानानं होईल. आणि ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते कशाने मिळेल? संतांच्या संगतीने मिळेल. पण जोपर्यंत संतांची संगती नाही तोपर्यंत ज्ञान नाही, जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत आपण सुखी होत नाही. सुखी होण्याचे सूत्र आहेत महाराज. म्हणजे सुखी व्हायचं असेल ज्ञान प्राप्त करून घ्या, ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल संतांची संगती करा. मग संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्यांनी महाराज आपला अधिकार पाहतील आणि अधिकार पाहून त्या पद्धतीने उपदेश करायला सुरुवात करतील. हे अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे ज्यास तैसे देऊ. ज्याला जसं ओझ सहन होतं त्याला तशा पद्धतीचं ओझ भार घालू. म्हणजे त्याचा अधिकार जाणून त्यांनी माऊली म्हणतात जे सायासे स्तन्यसेवी, जे पक्वान्य केवी जेवी. जे लहान जन्माला आलेलं मुलगा आहे, लेकरू आहे, फार श्रीमंताच्या घरात बाळ जन्माला आलं, ते श्रीमंताच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघतो. आता मी पाहिला नाही अजून कसा असेल सोन्याचा धूर, आपल्या घरी निघालाच नाही ना महाराज. म्हणून त्यांनी सोन्याचा धूर कसा असतो हे माहित नाही, पण सोन्याचा धूर शब्द मात्र आहे. म्हणजे काय? जो गडगंज श्रीमंत आहे, फार गडगंज श्रीमंत मनुष्य आहे आणि त्याच्या घरी लेकरू जन्माला आलं. मग त्याला असं वाटायला लागलं काय करून काय नको. मग याला गुलाबजाम खाऊ घालू, याला बासुंदी खाऊ घालू, त्याला आणखी काय खाऊ घालू. मग त्यानं फार प्रयत्न केले आणि मग विचारपूर्वक त्यांनी गुलाबजाम, बासुंदी, लाडू, पेढे सगळे आणले आणि एक दिवसाच्या लेकराला तो गुलाबजाम खाऊ लागला. खरं सांगा ते लेकरू जगल का मरल? मरून जाईल म्हणते. लेकरू आहे, श्रीमंताच आहे, पण गुलाबजाम खाण्याच्या पात्रतेचं झालं नाही. ते आता सध्या फक्त दूध पिण्याच्या पात्रतेचं आहे आणि दूध सुद्धा ते गाय घेप देऊ शकत नाही. सायासे स्तन्यसेवी माऊली म्हणतात. ते लेकरू स्तन्यसेवी असं म्हणले असतं चाललं असतं, पण सायासे शब्द जोडला. जे सायासानं स्तनपान करतं ते पक्वान्य केवी जेवी. ते पक्वान्न कसं खाईल? तसं काल परमार्थात आला सोमवारी आणि बुधवारी आत्मज्ञान प्राप्त झालं असं होईल का महाराज? होणार नाही. त्याला घासाघाशी कुठेतरी करावी लागेल ना. मोठे बाबा म्हणायचे, मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर, त्यांचं नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. ते म्हणायचे फार विद्वान झाला, फार मोठा मनुष्य झाला, कुठेतरी घासली असेल त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही म्हणून सायास केल्याशिवाय कोणती गोष्ट प्राप्त होत नाही, त्याला अभ्यास केल्याशिवाय कोणती गोष्ट प्राप्त होत नाही. म्हणून परमार्थात पदार्पण झाल्यानंतर जेव्हा मनुष्य त्यांनी महाराज परमार्थात येतो संतांच्या दृष्टिक्षेपात येतो. तो संतांच्या दृष्टिक्षेपात आला रे आला की मग मात्र त्याच्या जीवनाची गाडी पुढे चालू होत असते. तुमच्याकडे मोबाईल असून उपयोग नाही, त्याला रेंज असली पाहिजे. तो रेंज मध्ये आला पाहिजे, टावरच्या जवळ आला पाहिजे. जर तो टावरच्या जवळ आला नाही आणि तो असा खास खळग्यांमधून जर प्रवास करत असला तर मोबाईल असून उपयोग नाही, हा महत्वाचा विचार आहे. तसं त्याने महाराज तो संतांच्या दृष्टिक्षेप, संत म्हणजे टावरच आहेत महाराज, ते रेंज देणारे आहेत, हा महत्वाचा विचार आहे. तुमचे मोबाईल तुमच्या जवळ आहेत, फक्त ते रेंज मध्ये आले पाहिजे. ते संतांच्या रेंज मध्ये आले रे आले, त्यांची दृष्टी तुमच्यावर पडली रे पडली की काय होतं? माऊलींच्या शब्दात सांगतो, हे असो हा दिठवा जयावरी झळके, का पद्म करू माथा पारोखे, तो जीवाची परितुके महेशेसी. हे असो आधीच फार वर्णन आहे, हे सगळं वर्णन करून झाल्यानंतर माऊली म्हणतात हे असो आता हे असू द्या. हा दिठवा जयावरी झळके, दिठवा म्हणजे दृष्टी. या संतांची दृष्टी ज्याच्यावर पडते हा दिठवा जयावरी झळके, का पद्म करू माथा पारोखे. पद्म म्हणजे कमळ,
कर म्हणजे हा कमळासारखा हात ज्याचा संतांचा ज्याच्या मस्तकावर पडतो का पद्म करू माथा पारुखे, मग काय होतं, तो जीवाची हाची शब्द काढायचा नाही, तो जीवच आहे. परी तुके, तुके म्हणजे तुलनेला येतो कोणाच्या, महेशेशी, म्हणजे तो जीवाची परी तुके महेशेशी. संतांची दृष्टी जरी सामान्यावर पडली तरी सुद्धा हे संत चांगले महाराज त्याला शिवस्वरूप करून टाकतात. एवढं सामर्थ्य संतांचं आहे. हा त्यांच्या दृष्टीचा प्रभाव आहे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्या जीवाने काय करावं, संतांच्या संगतीत यावं. आल्यानंतर संत त्याची नाडी तपासतात. म्हणजे ते काय डॉक्टर आहेत का, ते डॉक्टरच आहेत, फक्त भवनदीतून तारणारे डॉक्टर आहेत, हा महत्वाचा विचार आहे. हे त्यांनी संसारातले डॉक्टर फार जगामध्ये असतील, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तरी सुद्धा भवनदीतून तारणारे डॉक्टर त्यांनी महाराज जे असतात ते संत असतात. म्हणून संत त्यांनी महाराज आपल्याकडे पाहतात, आपल्याकडे पाहून आपला अधिकार जाणतात आणि या जीवाला कशाची गरज आहे, याला मोक्षापर्यंत घेऊन जायचंय. पण लगेच जर तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश केला तर त्याला तो पचणार नाही. त्याला म्हणतात तुळशीची माळ गळ्यात घाल, तू रामकृष्ण हरी मंत्राचा जप कर, तू रोज हरिपाठ म्हणत जा, तू संध्याकाळी त्यांनी सकाळ संध्याकाळ देवाच्या दर्शनाला मंदिरात जात जा, कथा कीर्तन ऐकत जा, असं त्याला सांगतात. मग सांगून परत पुढच्या वेळेस आला की म्हणतात ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं भागवताचं पारायण करीत जा. मग ते पारायण करायला लागतं. मग त्याला ही कृपाच असते महाराज परमार्थ करण्या, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सगळ्यात पहिली कृपा जर कोणती असते तर अंतकरणाची कृपा, नंबर 2 शास्त्र कृपा, नंबर 3 ईश्वर कृपा, नंबर 4 गुरुकृपा. 4 प्रकारच्या कृपा व्हावे लागते. अंतकरणाची कृपा झाल्याशिवाय मनुष्य कपाळाला गंध लावायचाच नाही. अंतकरणाची कृपा झाल्याशिवाय मनुष्य गळ्यात माळ घालायचाच नाही. मग गळ्यात माळ घालण्याची इच्छा झाली समजायचं अंतकरणाची कृपा झाली. हरिपाठ पाठ झाला, हरिपाठ कळू लागला, पाठ होणं वेगळं, पाठ झाल्यावर फार छाप करून घेतात तो लोक, आमचा हरिपाठ पाठ आहे म्हणतात, दिवसातून 3 बारे आम्ही म्हणतो. पाठ काय करतो वेड्या, त्याचा अर्थ तरी कळायला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. हरिपाठ पाठ होणं वेगळं आणि हरिपाठ कळणं वेगळं, म्हणजे त्याचा अर्थ लक्षात घेणं वेगळं, हा महत्वाचा विचार आहे. ज्या दिवशी अर्थ कळू लागतो समजायचं त्या दिवशी शास्त्र कृपा झाली, शास्त्र त्यांनी आपल्याला कळू लागलं. मग शास्त्र कळू लागलं की ते सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला कळतं. मग तो ईश्वर त्यांनी महाराज कृपा करतो, ईश्वराची कृपा होती. काय करतो ईश्वर, आपणची देव होय माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव स्वतःच गुरु रूपानं प्रत्यक्ष प्रगट होतो, हीच ईश्वराची कृपा आहे. मग श्री गुरु जीवनात येतात आणि श्री गुरु जीवनात आल्यानंतर ते तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करतात. जगन्नियंत्या परमात्म्याला अर्जुनाला उपदेश करत असताना आधी गुरु व्हावं लागलं. देवाला उपदेश करता येत नाही, देव उपदेश करीत नाही. उपदेश करण्याकरिता देवाला सुद्धा गुरुच व्हावं लागतं, हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. ज्यावेळेला अर्जुनानं 2 गुडघे जमिनीवर टेकवले, हात जोडून विनंती करू लागला, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वं प्रपन्न कार्पण्य दोषो स्वभाव, हे आपण सगळं पाहू शकतो. मी तुझा शिष्य झालो, देवा मला उपदेश कर. तेव्हा भगवंतानं उपदेश केला. कपिल भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले देवहूतीच्या घरी आणि देवहूती म्हणू लागली की मला त्यांनी तत्वज्ञान सांगत नव्हते. मग तिनं आज्ञा केली, तू माझा पुत्र आहेस इथपर्यंत ठीक आहे, पण आई तुला आज्ञा करते मला तत्वज्ञान सांग. मग उंच आसनावर बसले, गुरु झाले, आईला समोर बसवलं, मग तत्वज्ञान सांगितलं. देव जरी झाला तरी गुरु होऊनच तत्वज्ञान सांगावं लागतं. मग अशा पद्धतीने श्री गुरु कृपा जीवनामध्ये त्यांनी घडते. संतांची कृपा जीवनामध्ये घडते का, संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, संतांशिवाय ती प्राप्ती होऊ शकत नाही. मग संत जीवनामध्ये येतात, ते आपला अधिकार जाणून आपल्याला साधना त्यांनी सांगतात आणि ती साधना सांगत असताना आपला पूर्ण अधिकार तयार झाला रे झाला की मग मात्र आपल्याला एकांतात घेऊन त्यांनी वर्णन करून सांगतात, वेड्या आणि तू स्वतःला अमुक समजतोस, हे तू नाही. मग कोण आहे, अमरा अमरा
म्हणणं म्हणजे आत्मज्ञान आहे, आत्मा अमर आहे हे सांगणं आहे. त्याच अभंगाचा शेवट आहे, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. सुरुवात सांगताना म्हणले तू आत्मा आहेस आणि शेवट सांगताना म्हणले तू देव आहेस. याचा अर्थ काय होतो? तू आत्मा देव आहेस. तू कोण आहेस? आत्मा आहेस. आत्मा कोण आहे? देव आहे. हे कोण सांगतं? संत सांगतात. ज्या दिवशी संतांच्या मुखातून हे ऐकायला मिळतं त्या दिवशी खऱ्या अर्थानं जे होतं त्याचं नाव आहे सुख. त्याचं काय नाव आहे? सुख. आणि ते जे सुख आहे त्या सुखाची बरोबरी कोणतंच सुख करू शकत नाही. विषयातलं सुख त्याची बरोबरी करू शकत नाही. कोणत्याच प्रकारचं सुख त्याची बरोबरी करू शकत नाही. ते जे सुख आहे ते अनुपम्य असणारं सुख आहे. त्या सुखाला कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही. असं श्रेष्ठ सुख त्यांनी प्राप्त होतं. आणि कुठं प्राप्त होतं? संतांच्या सानिध्यात प्राप्त होतं, संतांच्या चरणाजवळ प्राप्त होतं. चरण हा उपलक्षण आहे माझं. चरण शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. संतांच्या जवळ असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून काय होत असेल तर उपमा रहित असणारं सुख प्राप्त होतं. हा विशेष असणारा भाव आहे. आणि म्हणून ते सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांजवळ गेलं पाहिजे. महाराज आम्हाला ते सुख पाहिजे आणि संतांच्या संगतीत जाण्याची तयारी आहे. आम्हाला कुठं संत करतात का? संत काही कळण्याची गोष्ट आहे का? तुम्ही सांगाल मग आम्हाला त्यांनी कळेल. कसे असतात संत म्हणजे? बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. एखादी गाय फार दूध द्यायला लागली 40 लिटर मध्ये काय कामधेनू होते का? जर्सी गाय फार जास्त दूध देऊ शकते पण ती जास्त दूध देते म्हणजे तिला कामधेनू म्हणायचं का? नाही ना म्हणा. म्हणून तसं त्यांनी संत कळणं सोपी गोष्ट नसते. मग काय केलं पाहिजे? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा नाही येईल कळो. आपण जेव्हा होऊ तेव्हाच आपल्याला ते कळेल संत कसे असतात. मग सामान्य जीवाला तिथपर्यंत सहजासहजी जाता यायचं नाही, होता यायचं नाही. मग संत कळूच नाहीत का? कळतील ना. मग कोण सांगेल? संत जे स्वतः संत झालेले आहेत ते संतांचा पत्ता सांगू शकतात. ते संतांचं सानिध्य कुठे प्राप्त होईल सांगू शकतात. म्हणून तुकोबारायांकडे काही साधक मंडळी गेले. तुकोबाराय सुखाविषयी वर्णन करून सांगतायत. लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. तुकोबारायांना आणि सर्व लोक त्यांनी अशा पद्धतीनं काय समजत होते त्यांचं चरित्र आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. ज्यांना ते हीन दिन जाती मोरी पंढरी केराया म्हणून त्याला हीन दिन त्यांनी समजून अशा पद्धतीने हेळसांड होत होती. दरवाजात बसवलं जात होतं, आतमध्ये प्रवेश नव्हता. म्हणतात तुमच्या धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे आणि चतुर्वर्ण तुम्ही त्यांनी मानता. तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये त्यांनी वर्ण व्यवस्था वर्णन करून सांगितली. तुम्ही बुरसट आहात, आम्ही बुरसट आहोत. आणि जाऊ द्या, आपली मुद्दे कीर्तनातून सांगू नयेत नाही का? तरी सुद्धा जाऊ द्या. सगळ्यांना आता अपेक्षा आहे ना आरक्षणाची. प्रत्येकाला वाटतं मला आरक्षण असलं पाहिजे. आरक्षणाकरिता आपण सर्वजण त्यांनी 8 तास करतो. आरक्षण त्यांनी प्राप्त करून घेण्याकरिता 8 तास करणं हे स्वतःला वेगळं करणं आहे का एकरूप होणं आहे? वेगळं करणं आहे. मग कायदा आपण वेगळं सगळ्यांना वेगळं करतो असं म्हणता यायचं नाही का? नाही, मला कोणाविषयी काही म्हणायचं नाही. पण तात्पर्य लक्षात घ्या, साधू संतांनी लोकांना वेगळं व्हायचं शिकवलं नाही. साधू संतांनी सगळ्यांनी एक व्हायचं शिकवलं. हा महत्वाचा विचार. तुकोबाराय जरी हीन दिन जातीचे होते तरी सुद्धा आणि तुकोबारायांविषयी जर त्यांनी पाहायचं ठरलं तर निगमवल्ली शब्द वापरलाय अभंगात. ज्यांना वेदापर्यंत जाण्याचा अधिकारच नाही आणि ते निगम सगळ्यांच्या समोर वर्णन करून सांगतात. का सांगता आलं हे? त्याचं कारण फक्त ज्ञानोबा आहे. फक्त ज्ञानोबा आहे. ज्ञानोबरायांच्या सामर्थ्यावर त्यांनी मला सर्वसामान्यांना सुद्धा निगम म्हणजे वेद कळू लागला. हेच त्याच्यातून त्यांनी शिकण्यासारखं आहे. हेच तुकोबारायांनी जगाच्या समोर त्यांनी वर्णन करून सांगितलं. म्हणून ऐका, व्यापक दृष्टिकोन त्यांनी करावा आणि संतांच्या विचारानुसार त्यांनी प्रवास करावा. संत मायबाप त्यांनी महाराज सर्वांना एक करणारे आहेत. म्हणून तुकोबारायांसारखे महापुरुष जगाच्या समोर वेदातलं तत्वज्ञान अशा पद्धतीने वर्णन करून सांगतायत. म्हणून तुम्हाला जर सुखाची अपेक्षा आहे संतांच्या जवळ जावं लागेल, संतांच्या चरणाजवळ त्यांनी बसावं लागेल. हे संत त्यांनी महाराज कुठे असतील, कुठे त्यांनी भेटतील हे संतच सांगू शकतात. म्हणून तुकोबाराय संत आहेत आणि तेच तुकोबाराय संतांचा पत्ता सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणात.
तुकोबारायांना संतांचा पत्ता माहीत आहे. म्हणून ज्या जीवाला सुखरूपता प्राप्त करून घ्यायची आहे, ज्या जीवाला उपमारहित सुखापर्यंत जायचं आहे, त्यानं काय केलं पाहिजे? त्याने संतांच्या चरणाजवळ गेलं पाहिजे. मग कुठे आहेत ते संत? त्यांचा पत्ता सांगतात. प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे ते सुख आणि सुख देणारे संत हे प्रत्यक्ष अलंकापुरामध्ये त्यांनी वास्तव्य करतात. पण त्यांची संगती आपण अशा पद्धतीने करावी, त्यांच्या शरणागतीमध्ये आपण सर्वांनी जावं, हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. महाराज अलंकापुरामध्ये ते संत राहतात. कुठे राहतात? काय नावानं राहतात? आणि कशा पद्धतीने कृपा करतात? असा जर त्यांनी महाराज विचार कोणी मांडत असेल, जर संत तुकोबारायांच्या समोर असं कोणी विचारत असेल, तर तुकोबाराय त्याच्या समोर अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करून अलंका भुवनामध्ये ते संत वास्तव्य करतात, जे अनुभव सुख प्राप्त करून देतात. आम्ही अलंकापूरला जायला तयार आहोत, पण कोण आहेत ते संत? त्यांचा परिचय तरी सांगा. मग तो परिचय सांगतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. तेच आहेत हे ज्ञानेश्वर माऊली. बघा ना, 3 गोष्टी सांगितल्या: महाराज, ज्ञानेश्वर आणि माऊली. 3 गोष्टी आहेत. महाराज म्हणजे राजा असतो मनुष्य. प्रत्येक मनुष्य आपापल्या घरात राजाचा असतो. सगळं हे पूज्य ते प्रभू. स्वतःच्या घरात त्यांनी घराचा मालक पूजला जातो, घरचा राजाच असतो. स्वतःच्या गावामध्ये त्यांनी अशा पद्धतीने गावातला मुखिया पूजला जातो, पाटील पूजला जातो. असे प्रत्येक जण त्यांनी ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये राजाच असतो. पण राजा आणि महाराजा याच्यात फरक आहे महाराज. म्हणून ज्ञानोबा आहे सामान्य राजा नाही, ज्ञानोबा आहे महाराज. हा महत्वाचा विचार. खरं सांगू का, जी जी मंडळी ज्ञानोबारांना शरण गेली, ज्ञानोबा अशा आहेत महाराज, ती स्वतः महाराज होऊन राहिले नाही. जेवढे जेवढे ज्ञानोबारांच्या चरणाला लागले त्या सगळ्या लोकांना ज्ञानोबारांनी महाराज करून खरं गोष्ट आहे मला. आमच्यासारखे बिनबुडाचे खरकटे तुमच्या समोर कंबर बांधून बोलायला त्यांनी उभे राहिले की लोक आम्हाला महाराज म्हणतात. योग्यता नसताना, पात्रता नसताना सुद्धा त्यांनी महाराज सहज लोक म्हणतात ते महाराज. आम्हाला महाराज म्हणण्याचं कारण जर कोण असेल तर माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय आहेत, जे स्वतः महाराज आहेत आणि त्यांना शरण गेले म्हणून सगळेजण महाराज म्हणून ओळखले जातात. हा दिव्य असणारा भाव आहे. म्हणजे महाराज प्रगट करण्याचं स्थान आहे महाराज. म्हणून अशा पद्धतीनं एवढं सामर्थ्य ज्ञानोबाराय म्हणून सगळ्या तरी तुकोबारांनी ज्ञानोबारांना महाराज हा शब्द वापरला. महाराज. नंतर त्यांनी महाराज म्हणतात ज्ञानेश्वर, ज्ञान देणारा ईश्वर.
ज्ञान जर कोण देत असेल, ईश्वर देतो, तो गुरु रूपानं प्रगट होतो. ईश्वर कृपा होते आणि तोच गुरु रूपानं प्रगट होतो असं आपण आत्ताच ऐकलं. पण तो ईश्वर गुरु रूपानं प्रगट होऊन ज्ञान देत असतो. ज्ञान देणारा जर कोण असेल तो ईश्वर आहे. आणि तोच ईश्वर जर कुठं प्रगट झाला असेल तर अलंकापुरात प्रगट झाला. म्हणून त्यांनी ज्ञानाचा ईश्वर अलंकापुरात वास्तव्य करतोय. पण ज्ञान देण्याकरिता, उद्धार करण्याकरिता, मोक्ष प्राप्त करून देण्याकरिता, तारून नेण्याकरिता जर काय लागत असेल तर करुणा अंतकरणात असावी लागते, कृपा अंतकरणात असावी लागते. श्रीगुरूंचं वर्णन करताना विचारसागरात असं वर्णन आहे मला, ते श्रोत्रिय असावेत, ते ब्रह्मनिष्ठ असावेत आणि ते कृपाळू असावेत. सगळ्यात माझा अंडरलाईन करण्यासारखा मुद्दा आहे. नुसतं श्रोत्रियत्व असून चालत नाही. श्रोत्रिय होणं म्हणजे काय? वेदशास्त्राचं अध्ययन करणं. विप्र त्याला म्हणतात. वेदपाठे भवेद विप्रहा, म्हणजे त्यानं दशग्रंथ त्यांनी पाहिले, दशग्रंथी पंडित झाला, त्यानं त्यांनी शास्त्र पाहिले, त्यानं पुराण पाहिले, त्यानं 4 वेद पाहिले. हे सगळं पाहून तो त्यांनी महाराज श्रोत्रिय होऊ शकतो. पण फक्त श्रोत्रिय होऊन उपयोग नाही महाराज, त्याला अनुभव पण असला पाहिजे. अनुभव त्या ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून त्या बोधावर आरूढ झाला पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज तो ब्रह्मनिष्ठ पण असला पाहिजे. फक्त श्रोत्रिय असून चालत नाही, ब्रह्मनिष्ठ असावा. आणि फक्त श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ झाला तो त्याच्या पुरताच झाला. फार ग्रंथ शिकला आणि फार अनुभवात त्यांनी महाराज तल्लीन झाला आणि जंगलात एखाद्या डोंगरात जाऊन बसून राहिला, मस्त त्याच्या स्वतःची मस्ती भोगू शकतो. त्याचा जगाला काय उपयोग आहे? मग त्याचा जगाला जर उपयोग व्हायचा असेल तर सगळ्यात आधी त्याच्या अंतकरणात करुणा असावी लागेल, कृपा करण्याचा भाव अंतकरणात असावा लागेल. मग तो स्वतःच मोठेपण सोडून खाली येतो. जगदुद्धारा लागी हरेला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा, असा आपण ज्ञानोमर्यादी करून भावंडांविषयी बोलू शकतो. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, अवतार तुम्हा धरा या कारण. अवतार शब्द आहे की नाही, हा तृ नावाच्या धातूपासून तयार झाला. तृतरती म्हणजे खालून वर जाणे, त्याला म्हणजे अवतरणी, अवतरती शब्द त्याच्यातून तयार झाला. अवा हा उपसर्ग लागला, खाली येतात. खाली येतात म्हणजे काय करतात? स्वतःच्या दिव्य असणाऱ्या बोधावर असून सुद्धा जगाचा हित व्हावा असा कळवळा अंतकरणामध्ये घेऊन त्यांनी जगाच्या समोर येतात. गुरुजी संतांची व्याख्या वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे कृपाळू तत्वे सती, अनावृत तत्वे सती, हित प्रापकत्वम संतत्वम. संतांची केलेली व्याख्या, जे कृपाळू असावे, कृपाळू असावेत, जे हित करून देणारे असावेत आणि स्वतः अनावृत्त असावेत, ते खऱ्या अर्थानं संत आहेत. कृपाळू तत्वे सते, अनावृत्त तत्वे सते, हित प्रापकत्वम संतत्वम, ही संतांची असणारी व्याख्या आहे. ते संत मायबाप आपल्याकरिता त्यांनी खाली येतात आणि आपला उद्धार अशा पद्धतीने करतात. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं जे अंतकरण आहे हे अतिशय कृपाळू आहे, दयार्द्र आहे. आपण त्यांनी बुडतो आहोत. हे बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काळाच्या हातात सर्वजण सापडतात, असा हिताचा कळवळा संत मायबापांना येतो. कोणत्याही प्रकारची गरज नसताना ते स्वतः त्यांनी मला कष्ट घेत आपल्या समोर येतात आणि आपल्या समोर येऊन आपल्याला अशा पद्धतीने सांभाळतात. कसं सांभाळतात? लेकुराचे हित वाही माऊलीची ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही प्रकारचा लाभ नसून प्रेम करणारी जर जात कोणती असेल तर ती त्यांनी आईची जात आहे. म्हणून संतांना उपमा देताना त्यांनी आईची उपमा दिली. पण जगामध्ये त्यांनी महाराज असा एक महापुरुष, असा एक त्यांनी महात्मा, असा एक संत त्यांनी झाला की ज्या संतांच्या समोर सगळं जग माऊली असं त्यांनी म्हणतात. तुकोबारांनी सगळ्यात आधी ज्ञानोबारांना उपमा दिली माऊली. ही आईची त्यांनी असणारी माऊलीची उपमा जर कोणी दिली असेल तुकोबारांनी दिली. पण तुकोबारा ज्ञानोबारांविषयी तोंड भरून त्यांनी बोलतायत. सगळ्यात आधी म्हणतात महाराज, नंतर म्हणतात ज्ञानेश्वर, ज्ञान देणारा ईश्वर, आणि नंतर म्हणतात माऊली. आईच अशी जात आहे महाराज, सगळे अपराध पोटात घालते. आमच्या हरिभक्तीपरायण इंदुरीकर महाराज आहेत की नाही, ते बऱ्याच वेळा म्हणतात मुलगा लेझीम खेळत गेला असला तरी पण आई त्यांनी महाराज त्याचे सगळे अपराध पोटात घालते. लक्षात घेण्यासारखाच मुद्दा आहे महाराज. म्हणून कसाही मुलगा असला, कुपुत्रो जायेत क्वचित पिकुमाता न भवती, कुपुत्रो जायेत क्वचित पिकुमाता न भवती. मुलगा जरी वाईट असला तरी आई मात्र कधीच वाईट नसते. म्हणून त्यांनी आपल्यासारखे अनंत जन्मात त्यांनी संसार चक्रामध्ये गटांगड्या खात असणारे जीव, जे त्यांनी चांगली वाईट त्यांनी कर्म करत भगवंताचं त्यांनी महाराज चिंतन करण्याकरिता सादर झाले आणि त्यांच्या समोर गेले, संतांच्या समोर गेले, तर हे संत मायबाप आपलं मागचं काहीच पाहत नाहीत. आपण त्यांना शरण गेलो एवढंच पाहतात आणि जसे आहोत तसाच आपला स्वीकार करतात आणि आपल्याला सांभाळतात. हा महत्वाचा विचार आहे. जसं आहे तसंच स्वीकार करण्याची जी वृत्ती आहे तिलाच माऊली म्हणा.
हा महत्वाचा विचार आहे. आपण जसे आहोत तसे त्यांच्या समोर गेलो की ते आपला स्वीकार करतात, आपल्याला सांभाळतात, आपल्या उद्धारा करतात आणि सायास करतात. म्हणून त्यांना माऊली म्हणणं अतिशय योग्य आहे. पण तुकोबर या अभंगाच्या माध्यमातून त्यांना तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणून सर्वांना त्यांनी स्वीकारलं. महाराज जो जसा असेल तसा सगळ्यांचा अंतग्रंथ त्यांनी पाहून सती जाणारी त्यांनी श्रीनिवासा क्षेत्रामध्ये पाहिली. तिच्या पतीचं प्रेत पाठीमागून येत होतं म्हणून रडू लागली. ज्ञानोबरायांना नमस्कार केला, तिला आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भाऊ. तिने सांगितलं महाराज माझ्या पतीचं प्रेत मागून येत आहे आणि तुम्ही अखंड सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद त्यांनी देतात. म्हणे कुठं आहे प्रेत? आणलं खाली टेकवलं, त्याचं मस्तकावरून हात फिरवला. काय नाव आहे यांचं? म्हणे सच्चिदानंद बाबा. उठा सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद कुठं मरतो का? असं म्हणलं की सच्चिदानंद बाबा उठून बसले. म्हणजे ज्याला जे पाहिजे, जय जया पाहिजे ते आहे रे. प्रेत जिवंत केलं. म्हणून त्यांनी महाराज प्रेताला जिवंत करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगात आहे. एका राजाला सगळ्या मुलीच होत होत्या. त्यानं राजानं फरमान काढलं, आता जर परत मुलगी झाली तर जी दासी निरोप घेऊन येईल ना सांगायला तिलाच आधी मारून टाकली, नंतर राणीला मारून टाकली आणि जी मुलगी झाली तिला पण मारून टाकली. आता काय करायचं? परत पुढच्या वेळेला मुलगीच झाली महाराज. मग आता सांगायला कोणी जायचं? मग असं त्यांनी ठरलं खोटं बोलायचं. दासी सांगण्याकरिता गेली, मुलगा झाला. मुलगा पाहायला निघाला राजा. म्हणे मुलगा 16 वर्षाचा झाल्याशिवाय त्याचं तोंड पाहायचं नाही बापानं. जर तोंड पाहिलं तर मुलगा मरून जाईल. पण 16 वर्षापर्यंत राजाला त्यांनी ती मुलगी दाखवलीच नाही महाराज. आता ती लग्नाच्या वयाची झाली, मग तिचं त्यांनी तोंड पाहिलं, पण तिला पुरुषाचे त्यांनी वस्त्र घातले होते. तिचं लग्न करायचं ठरलं, म्हणजे एका मुलीबरोबर. त्या मुलीचं लग्न मुलीबरोबर करायचं ठरलं आणि मग तिला कळालं की आता आपलं काही खरं दिसत नाही. घोड्यावर बसून त्यांनी महाराज रात्रीच्या वेळेला जाण्याकरिता निघाले. ज्ञानोबराय आधी करून सर्व संत तीर्थयात्रेकरिता गेलेले असताना आणि तिला असं वाटलं संत आहेत. ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि राजपुत्राचे वस्त्र घातलेले होते. ज्ञानोबरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, उठ राजपुत्रा. मग अजूनच रडायला लागली. म्हणे का रडतोयस? म्हणे मी राजपुत्र नाही राजकन्या आहे. ज्ञानोबराय म्हणले माझ्या मुखातून शब्द बाहेर पडला, तू राजकन्या नसून राजपुत्र आहेस. असं म्हणल्याबरोबर त्यांनी मला स्त्रियेचा तो केला. शोभा ज्यांच्यात एवढं सामर्थ्य आहे, जे मातीची भिंत चालू शकतात, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, एवढं सामर्थ्य ज्यांच्या अंगात आहे त्यांना महाराज का म्हणू नये? तेच खरे महाराज आहेत. महाराज हा महत्वाचा विचार आहे. तेच खरे ज्ञानेश्वर आहेत आणि तेच खरे अर्थानं माऊलीच्या अंतकरणाचे आहेत. पण जेवढे जेवढे त्यांनी महाराज त्यांच्या, हे बघा, ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला, ज्यांनी खापर मिळू दिलं नाही मांडा वाजण्याकरिता, त्यांना किती श्रेष्ठ करून ठेवलं की भगवान शंकरासारखे त्यांचे पाय मस्तकावर धारण करू लागले. एवढं सामर्थ्य जर कोणाच्या अंगात असेल तर ते फक्त माऊलींच्याच अंगात आहे. हे विशेष त्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून तुकोबर सार्थ शब्द वापरत आहेत माऊली. हे माऊली म्हणण्याचं कारण आहे. म्हणून जर त्यांच्या सामर्थ्यानं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर रेडा वेद बोलू शकतो, तर आपल्यासारखी सामान्य त्याने कीर्तन का करू शकत नाहीत? आपण त्यांनी कीर्तनाला उभं राहून 2 शब्द लोकांच्या समोर बोलतो, अहो ते रेडा बोलू शकतात. आपल्यासारख्याला बोलवणं काय मोठी गोष्ट आहे? म्हणून त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. करेल तो काय हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. म्हणून शुद्ध बीज जर त्यांनी असेल तर ते सर्व काही करण्याकरिता समर्थ आहेत आणि सर्वांकरिता कोणाचा आभेर करत नाहीत, कोणाला डावलत नाहीत, कोणाला टाकून देत नाहीत, कोणाला दूर करत नाहीत. जेवढे त्यांना शरण जातील तेवढ्यांचा स्वीकार करतात. म्हणून ते महाराज आहेत, म्हणून ते ज्ञानेश्वर आहेत आणि म्हणूनच ते माऊली ही संज्ञा प्राप्त करून बसले आहेत. पण जगाच्या पाठीवर कोणी पुरुषाला कधी माऊली किंवा आई म्हणलं जात नाही. पण ज्ञानाबाई, ज्ञानाई हे जे शब्द, माऊली हे जे शब्द आहेत फक्त ज्ञानोबरायांविषयी वापरले जातात. म्हणून त्यांनी महाराज एवढं श्रेष्ठत्व ज्ञानोबरायांचं आहे. म्हणून ते ज्ञानोबराय प्रगट झाले, अवतार अशा पद्धतीने धारण करून आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर प्रत्यक्ष महाविष्णू अवतार धारण करून आले आणि सर्वांचा सखा होऊन या स्थानावरती त्यांनी विराजमान झालेले आहेत. मग त्या जगाचा उद्धार करण्याकरिता त्यांनी काय केलं असेल तर निगमवल्ली प्रगट केले. निगम शब्दाचा अर्थ तो वेद. हे बघा 2 प्रकारचे शास्त्र आहेत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक आहे निगमशास्त्र आणि दुसरं आहे आगमशास्त्र. आगम, हे आगम म्हणजे काय लोकांना माहित नाही. आगम म्हणजे भगवान शंकराकडून प्रगट झालेलं जे शास्त्र त्याला आगम म्हणतात, किंवा त्याला तंत्रशास्त्र असं पण म्हणतात. भगवान शिव आणि सती यांच्या संवादातून झालेलं जे शास्त्र आहे त्याला आगमशास्त्र असं म्हणतात. शिवशक्तीच्या संवादातून प्रगट झालेलं शास्त्र आगमशास्त्र आहे आणि भगवंताच्या श्वासातून प्रगट झालेलं जे शास्त्र आहे ते निगमशास्त्र आहे. निगम आहे. आता याच्यात 2 अर्थ मला करता येतील. ज्याने निगमवल्ली प्रगट केली, निगमवल्ली प्रगट केली म्हणजे ज्यांनी निगमवल्ली प्रगट केली. आता निगम म्हणजे वेद. वेद कोणी प्रगट केला? भगवान विष्णूच्या ज्ञानेश्वर. आता वेद हा अपौरुषी आहे. अपौरुषी म्हणजे काय? जो कोण्या पुरुषापासून प्रगट झाला नाही.
म्हणजे हेतुपुरस्सर त्यांनी तयार केला असं नाही. भगवान त्यांनी शेषशय्येवर पहुडलेले आहेत, त्यांना योग निद्रा प्राप्त झालेली आहे, त्यांच्या श्वासातून वेद प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाला. म्हणजे भगवान महाविष्णूने त्यांनी वेद प्रगट केलेला आहे. जेणे निगमवल्ली प्रगट केली, म्हणजे ज्याच्या श्वासातून निगम प्रगट झाला तोच महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्याच्या श्वासातून वेद प्रगट झाला तो महाराज ज्ञानेश्वर माऊली असा अर्थ. ज्याने निगमवल्ली प्रगट केली, ज्यांनी वेद प्रगट केला तोच त्यांनी परमात्मा ज्ञानोबरायांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. हा एक अर्थ अपेक्षित आहे. दुसरा अर्थ सांगतो, प्रगट केली ज्ञानोबरायांनी निगमवल्ली, मग निगम आधीच प्रगट झालेला आहे की ज्ञानोबरायांनी प्रगट केला? आधीच प्रगट झालेला आहे. मग तुकोबरायांना माहित नाही का आधीच वेद प्रगट झालेला आहे आणि ज्ञानोबरायांनी प्रगट केला म्हणतात? का बरं असं झालं असेल? त्याचा अर्थ असा आहे, वेद जरी प्रगट असला तरी किती लोकांना माहिती आहे? ऐकतात ना तुम्ही सर्वजण? लोकांना वेदाचे नावं जर विचारले ना 4 तीच काय काय सांगता येत नाही. वेद किती आहेत? मी म्हणतो नाही, वेद एकच आहे ना. वेद किती आहे? एकच आहे. जर एक नसता तर तुकोबरायांच्या मुखातले शब्द आहेत, वेद अनंत बोलिला असा शब्द आहे की नाही? नाहीतर तुकोबरा म्हणजे वेद अनंत बोलिले असं म्हणजे असते ना, बोलिला म्हणतात त्या अर्थी एक वचनी आहे. वेद एकच आहे. व्यासदेवांनी पुढे जाऊन त्यांनी त्याची विभागणी केली, 4 भाग झाले, 4 वेद त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळाले असं आपण त्यांनी पाहतो. म्हणून त्यांनी महाराज वेद 4 आहेत असं आपण गृहीत धरूया. हे जे 4 वेद आहेत आधीच प्रगट झालेले आहेत. मग ज्ञानोबरांनी प्रगट केले असं म्हणण्याचं काय? जेणे निगमवल्ली प्रगट केले हे म्हणण्याचं तात्पर्य काय? वेद आधीचाच आहे, वेद हा अनादी आहे, वेद हा श्रेष्ठ आहे, वेद हा सर्वज्ञ आहे, वेदाविषयी फार काही बोलता येईल असा त्यांनी श्रेष्ठ असणारा वेद आहे, तो आधीच प्रगट झालेला आहे. पण जरी प्रगट झाला असला तरी सुद्धा सामान्य लोकांपर्यंत पोहोचला नाही. सामान्य लोकांना वेदातलं ज्ञान नाही. वेदामध्ये वाक्य आहे. लक्षपूर्वक आहे का? थांबणार आहे 2-3 मिनिटात मी. मला ते लवकर थांबा म्हणतात पण तरी 1 तास होऊन गेला तरी पण लक्षपूर्वक आहे का? वेदामध्ये वाक्य आहे. वेदातल्या वाक्यांना केवल वाक्य म्हणतात. काय म्हणतात? केवल वाक्य. तुम्हाला चांगला ज्ञानोबरायांचं सांगत होता, आता गेला दुसरीकडे. तसं नाही, हे पण तुमच्या गरजेचं आहे महाराज. वेदात जे वाक्य आहेत की नाही त्याला केवल वाक्य म्हणतात. त्या केवल वाक्यात 2 वाक्य आहेत, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य, असे 2. त्याच्यात पण 2 प्रकार आहेत. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये जीवस्वरूपाचं, ईश्वर स्वरूपाचं, जगत स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं, ब्रह्मस्वरूपाचं स्वतंत्र वर्णन केलेलं आहे त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि महावाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्म्याची एकता सांगितलेली आहे त्याला महावाक्य असं म्हणतात. म्हणजे वेदातले हे वाक्य केवल वाक्य, अवांतर वाक्य, महावाक्य आहे की नाही असं असणार हा वेद आहे. पण सामान्य लोकांना यातलं काहीच माहित नाही. वेदातले 4 महावाक्य, 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. आता कोणत्या वेदाचे माझ्या आठवणीत नाही पण 4 महावाक्य माहिती आहे. पहिलं आहे तत्त्वमसी, तत्त्वमसी ते ब्रह्मत्व आहे. दुसरं आहे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तिसरं अयम आत्मा ब्रह्म, आत्माच ब्रह्म आहे. चौथं त्यांनी प्रज्ञानम ब्रह्म, ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते ब्रह्म. असे 4 महावाक्य आहेत. किती लोकांना माहिती आहेत? नाही ना महाराज. एखादाच त्यांनी संतांच्या संगतीत गेला असेल, त्याला सानिध्य संतांचं प्राप्त झालं असेल, त्यांच्या मुखातून तत्वमस्यादी महावाक्यांचं श्रवण झालं असेल, तो विरळ आहे. सगळ्यांना हे प्राप्त होत नाही. मग सामान्य लोकांपर्यंत हे वेदातलं तत्वज्ञान जर प्रगट व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? असा महापुरुष त्यांनी प्रगट झाला पाहिजे की ज्यानं पर्वणीच केली पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मज्ञान सर्वांना प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर ते माऊलींमध्ये आहे. वेद आधीचाच आहे, फक्त ते प्रगट करण्याचं काम ज्ञानोबरांनी केलं आणि सामान्य लोकांच्या समोर वेदातलं तत्वज्ञान सांगितलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले असं आपण आरतीमध्ये त्यांनी म्हणत असतो. म्हणजे वेदातलं गुह्य असणारं ज्ञान आहे आणि ते ज्ञान त्यांनी सगळ्या समाजाच्या समोर मुक्त छंदानं वाटायचं काम जर केलं असेल कोणी तर ते फक्त ज्ञान जयाने घातली, मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची. मुक्त स्थिती, गवांदी घालणं म्हणजे पंगत. कशाची पंगत घातली? मुक्तीची पंगत घातली. मुक्ती कशानं प्राप्त होईल? ज्ञानानं प्राप्त होईल. ते ज्ञान कशात आहे? वेदात आहे. म्हणून वेदातलं ज्ञान जगाच्या समोर पंक्तीला वाटायचं काम जर कोणी केलं असेल तर ज्ञानोबरांनी केलं. हा विशेष असणारा भाव आहे महाराज. म्हणून तेने निगमवल्ली प्रगट केली. पण ज्ञानोबरांनी वेद जगाच्या समोर त्यांनी महाराज प्रगट केला आणि जगाच्या उद्धाराकरिता त्यांनी महाराज एवढे सायास, एवढा अट्टहास केला. एवढं सगळं करून काय त्यांनी मिळणार आहे? त्याचं उत्तर एकच आहे महाराज. या संसारामध्ये त्यांनी महाराज आसक्त झालेले लोक आहेत, मायेमध्ये अडकलेले लोक आहेत, संसारामध्ये रत झालेले जे लोक आहेत की नाही त्या सर्व लोकांना तारण्याकरिता वेदातलं तत्वज्ञान निगमवल्ली जगाच्या समोर प्रगट करण्याचं काम केलं. ज्ञानोबरांनी जगाच्या समोर निगमवल्ली का प्रगट केली त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. संसारी
आसक्त माया मोहे रत ऐसे जे पती ततारावया. एका एका शब्दाचा अर्थ जर पाहायचा ठरला तर संसार शब्दाचा अर्थ जर पाहायचा तर सुसरती ती संसार हा जो त्यांनी प्रत्येक सम्यक रूपेने सरती ती संसार म्हणजे काय, जो पूर्णपणे संपून जाणार आहे त्याचं नाव संसार. संसार म्हणजे काय, जो सरकत राहतो त्याचं नाव संसार. लहान लहान लेकरं त्यांनी पाहायला मिळाले, गोंडच असतात पण गोड असतात. असं वाटतं उचलून घ्यावं, त्यांची आलाबाला घ्यावी असं वाटतं की नाही. 70 वर्षाचं म्हातारं पाहिल्यावर वाटतं का उचलून घ्यावं, तिची आलाबाला घ्यावी असं वाटतं का नाही. का बरं, सरकलेलं आहे मग इथून नाही. सरकलेलं आहे म्हणजे त्याची प्रकृती पुढे सरकलेली हा सरकलेलं म्हणजे काय. हा, बाल्य अवस्था त्यांनी सरकून गेली, पुढची अवस्था त्यांनी प्राप्त झाली. जायते असते वर्धते विप्रणवते अपक्षयते विनश्यते, या अवस्थाच आहेत सरकत जाणारे आहेत. हे सरकणं याचंच नाव संसार आहे. म्हणून त्यांनी महाराज आपण प्रत्येक क्षणावर सरकतो. तुम्ही किती प्रयत्न केला तरी सरकणं थांबवता यायचं नाही. अलीकडे मी केस काळे करायचंच बंद करून टाकलं. काय करावं, किती वेळा काळे केले तरी ते परत पांढरे होणारच आहेत. सरकायचं काम सुरू आहे मला. किती त्यांनी चष्मे लावले तरी डोळ्याचे नंबर कमी होणार नाहीत, ते वाढत जातील अजून, कारण सरकायचं काम चालूच आहे. ऐकायला जर त्यांनी बंद झालं तर किती मोठे मोठे मशीन घातले ना, कानात भोंगे जरी लावले डायरेक्ट तरी त्याचं काम चालू राहणार. सरकायचं काम हे सरकणंच आहे मला. हा मग हे सरकायचा कार्यक्रम सुरूच असतो, देव निरोप देत असतो, पण लोकांना कळत नाही मला. हा म्हणतो देवाने फार विचारपूर्वक आपली सगळी रचना केली मला. लोक देवाला माहित होते, लोक ऐकणारच नाहीत, काहीतरी पर्याय तयार करतील. पण पर्यायाला सुद्धा सुविधा करून ठेवल्या. जरी कान दिले नसते ना महाराजाशी तर चष्मा कशात अडकावला असता, कानाच्या खोनीत अडकतो. त्याला माहित होतं पुढे कोरोना येणार आहे. मास्क लावण्याकरता कुठेतरी खोट्या ठोकून ठेवल्या पाहिजेत, पण कान म्हणजे असे त्यांनी देऊन टाकले, त्याच्यात मास्क अडकवायचं. देव फार हुशार आहे मला सगळ्या गोष्टी. तशी देवानं अजून एक तरतूद केली. काय तरतूद केली माहिती आहे का, त्यानं आपल्याला म्हातारपण दिलं. आणि म्हातारपण येतं कधी, केस पांढरे व्हायला लागल्यावर. मग कानाजवळचा केस आधी कानाजवळचेच पांढरे होतात. हे कानाजवळचेच का पांढरे होतात, संतांनी त्याच्याकरता प्रमाण आहे. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, जरा म्हणजे म्हातारपण, आणि कर्णमुळ म्हणजे कानाच्या मुळाजवळ सांगू आली गोष्टी, म्हणजे कानाजवळचे केस पांढरे होऊन त्याला सांगतात कानात, आता तू सरकलेला आहेस. पण याच्यापेक्षा जास्त सरकवासारखी व्हायच्या सावध हो, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी मला जे सांगितलं जातं पण लोकांना कळत नाही. हे संसारात आसक्त झालेली मंडळी आहेत. म्हणजे असं सगळं होऊन त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करून पुढे त्यांनी चालण्याचा प्रयत्न करतात. संदेश त्यांनी महाराज न ऐकता आपण जर बेधुंद होऊन चालायला सुरुवात केली तर मग मात्र पतनाच्या दिशेनं प्रवास होत असतो. म्हणून त्यांनी संसारात आसक्त होणं, आसक्त शब्दाचा अर्थ, आसक्त म्हणजे काय, वस्तूवर केलेलं जे प्रेम आहे त्याचं नाव आहे आसक्ती. वस्तूंवर केलेलं जे प्रेम आहे त्याचं नाव आहे आसक्ती. जडावर केलेलं जे प्रेम आहे त्याला आसक्ती. शरीर जड आहे का चेतन, जड आहे. शरीरावर केलेलं प्रेम याचं नाव आहे आसक्ती. शरीर संबंधानं बायको असते, शरीर संबंधानं मुलं असतात, शरीर संबंधानं सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यावर केलेलं प्रेम याचं नाव आहे आसक्ती. म्हणून त्यांनी म्हणत हा आहे संसार, आणि त्या संसारावर केलं जाणारं प्रेम त्याला म्हणतात आसक्ती. पण संसारी आसक्त हे का घडत, हे का घडत असेल त्याचं नाव आहे माया. हे मायेमुळे त्यांनी घडत. बघा ना किती सूत्रबद्ध, तो खोबर आहे सूत्रबद्ध किती बोलतात लक्षात घ्या. संसारी आसक्त माया, मायेमुळे मनुष्य काय होतो, संसारात आसक्त होतो. आणि तो संसारात एकदा आसक्त झाला रे झाला की तो त्या मोहात अडकून पडतो. म्हणजे अगदी मोहे रत होतो, त्या मोहामध्ये अशा पद्धतीने गुंतून पडतो. असे जे संसारात आसक्त होऊन मोहात रत झालेले आहेत त्या सर्व लोकांना तारण्याकरिता संत कशाकरिता अट्टहास करतात. ज्ञानोबरांनी निगमवल्ली कशाकरिता प्रगट केली, संसारी आसक्त माया मोही रत म्हणून ऐसे जे पतित तारावया. पतित शब्दाचा अर्थ करत असताना दोन अर्थ करता येतील. पतित शब्दाचा अर्थ होतो पाप करणारे, आणि पतित शब्दाचा अर्थ होतो पतन होणारे. ज्यांचं पतन झालेलं आहे ते पतित आहेत, किंवा जे पाप करणारे आहेत ते पतित आहेत. पण अशा पद्धतीने जे पतित आहेत त्या पतितांना त्यांनी रत झालेलं पाहतात. कुठे, मोहात रत झालेले आहेत. कशामुळं, मायेमुळं. कशाच्या, संसाराच्या आसक्तीत त्यांनी अशा पद्धतीने गुंतलेले आहेत. आणि अशा लोकांचा उद्धार करण्याकरिता ज्याने निगमवल्ली प्रगट केली, निगमवल्ली प्रगट केली म्हणजे वेद सगळ्या लोकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट केला. महाराज वेद प्रगट केला इथपर्यंत कळालं. वेद संस्कृतात आहे, आम्हाला कुठे कळतो का. सामान्य लोकांना ज्ञानोबरांनी वेद प्रगट करून सांगितला असं तुम्ही म्हणत असाल. कसा प्रगट केला वेद, कोणत्या माध्यमातून प्रगट केला वेद, कुठे प्रगट केला वेद ते तरी सांगा. अभंगाच्या शेवटच्या
निगम बने प्रगट के ऐकल्यावर परत लगेच बोलावं असं वाटत नाही, थांबून घ्या वाटत. थांबणार आहे मी आता. 12 वाजत आलेत, पण तुमच्या चेहऱ्यावर अजून 12 वाजले नाही, म्हणून 2 मिनिटं बोलतो, समारोप करून थांबतो. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ निगमवल्ली प्रगट केली. संसारात आसक्त झालेल्या माया मोहामध्ये रत झालेल्या लोकांना संसारातून तारण्याकरिता ज्ञानोबराने निगमवल्ली प्रगट केली. कुठं प्रगट केली, कशा पद्धतीने प्रगट केली, कोणत्या माध्यमातून प्रगट केली, ते माध्यम वर्णन करून सांगतायत. श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. ज्ञानदेवी ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, जिचं खरं नाव आहे भावार्थ दीपिका. खरं नाव काय? भावार्थ दीपिका. भावार्थ वर्णन करून सांगितलं. लक्षपूर्वक ऐका, महत्वाचा विचार आहे. जगाचा उद्धार व्हावा म्हणून भगवंताच्या श्वासातून वेद प्रगट झाला. वेद सामान्य लोकांना कळे ना, म्हणजे सामान्य लोकांना वेद कळत नाही. झोपेत वेद प्रगट झालेला आहे. योग निद्रा, निद्रामध्ये झोपच ना, म्हणजे झोपेत जे प्रगट झालं ते लोकांना कळालं नाही. मग देवाला वाटलं जागेपणाच सांगावं, म्हणून त्यानं त्यांनी मला त्याच देवानं कृष्ण अवतार धारण केला. जगद्गुरु झाला. कृष्ण वंदे जगद्गुरु, कृष्ण झाला. आणि कृष्ण होऊन त्यांनी महाराज अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशून राजे म्हणून संसारा एवढं ओझं करण्याकरिता आणि भगवंतानं त्यांनी अर्जुनाचं निमित्त केलं. आणि निमित्त करून त्यांनी तोच वेद, तेच निगम शास्त्र आणि अर्जुनाच्या समोर त्यांनी गीतेच्या माध्यमातून प्रगट करून ठेवलं. पण गीता संस्कृतातच आहे. मग सामान्य लोकांना संस्कृत कळत नाही. त्यांना श्लोक म्हणलं की म्हणता येत नाही. काही असे कठीण श्लोक आहेत महाराज, मला वाटतं 5व्या अध्यायातला तो नाही का पश्चिम लांबलचक श्लोक आहे, पण तो म्हणता येत नाही काही काही. म्हणून श्लोक म्हणता येत नाही. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुद्धा म्हणता येत नाही, ते नीटनेटके म्हणता येत नाही. मग गीता जर म्हणताच येत नाही तर कळेल कधी, हा महत्वाचा विचार. मग सामान्य लोकांना गीता पण समजेना, मग काय करावं? मग त्याच देवाला परत जाय आली. कोणत्या? ज्याच्या श्वासातून वेद प्रगट झाला तो देव कृष्ण रूपानं प्रगट झाला, त्यानं गीता सांगितली. आणि गीताही लोकांना समजत नाही, हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं तेव्हा तोच देव प्रत्यक्ष प्रगट झाला ज्ञानोबरायांच्या रूपात.
भावाक्षरांमध्ये गाठून घेतलेले आहे. भावाक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ब्रह्मज्ञान त्याच्यात ओतलेले. ते हे माय ज्ञानेश्वरी, तीच खरी ज्ञानेश्वरी आहे महाराज. तिला भावार्थ दीपिका असं त्यांनी सार्थ हा शब्द आहे. भावार्थ दीपिका असं तिचं नाव आहे. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंतकरणातले भाव आणि त्यांनी प्राकृतात सगळ्या लोकांच्या समोर मांडायचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबारांनी केलं. म्हणून ज्या देवानं वेद प्रगट केला तोच देव गीता सांगण्याकरिता आला. गीता जेने उपदेशिले ते हे विटेवरी माऊली असं आपण म्हणतो की नाही, पण तोच परमात्मा विटेवर विठ्ठलाच्या रूपानं उभा आहे. म्हणून त्याने गीता पोटान करून सांगितली आणि तोच परमात्मा त्यांनी महाराज अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग, पांडुरंगाचाच अवतार झाला. म्हणजे ते हे विटेवरी माऊली असं आपण म्हणतो. विटेवर भासणारा जो पांडुरंग आहे कोण आहे? तो श्रीकृष्ण परमात्माच विटेवर पांडुरंगाच्या रूपानं उभा आहे. आणि तोच पांडुरंग ज्ञानोबरायांचा अवतार घेऊन आलेला आहे. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी ज्ञानोबराय सामान्य नाहीत, तो जगन्नियंता परमात्मा ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. आणि काय करण्याकरिता प्रगट झालेला आहे तर जगाच्या समोर निगमवल्ली त्यांनी प्रगट करण्याकरिता आलेला आहे. आणि ती कोणत्या माध्यमातून प्रगट केली असेल तर ते हे माय ज्ञानेश्वरी, तीच ज्ञानेश्वरी आहे. ती ज्या सगळ्या जगाची आई आहे महाराज. अहितापासून काढी ती देवनी वाढवी ती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणून श्रुतीला माऊली म्हणतात. मग त्याच श्रुती ज्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतात ती ज्ञानेश्वरी त्यांनी महाराज मूर्तिमंत असणारी प्राकृतातली श्रुती आहे. प्राकृतात त्यांनी महाराज निगमवल्ली प्रगट केली आणि जगाचा उद्धार करण्याचा त्यांनी अट्टहास ज्ञानोबारांनी केला. हा त्याचा विशेष भाव आहे. म्हणून तो का म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, पण हा ज्ञानदेवी ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे. तो ज्ञानोबारांनी जगाला दिला. मग त्याच्या माध्यमातून काय होऊ लागलं? वाचिता सनात होती जीव, त्या योगे सनात होती जीव असं नाही म्हणले. दर्शने सनात होती जीव असं नाही म्हणले. शब्द अंडरलाईन करण्यासारखा आहे. वाचिता सनात होती जीव, त्यांनी ज्ञानेश्वरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी जगाच्या समोर सांगितली. लोक म्हणतात ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, नाही लिहिली, सांगितली. ती जी जगाकरिता सांगितली हा महत्वाचा विचार आहे की नाही. मग ती सांगितलेली ज्ञानेश्वरी आपण काय केली पाहिजे? वाचली पाहिजे. जर वाचली तर सनात होती जीव हा महत्वाचा विचार आहे. वाचायचंच नाही. निश्चित ज्ञानेश्वरी घरात ठेवून काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. ती वाचली पाहिजे. जर वाचली तर वाचलाच म्हणायचं हा महत्वाचं. जो वाचेल तो वाचेल, जो नाही वाचणार तो नाही वाचणार हा महत्वाचं. ती वाचली पाहिजे हा त्यातला भाव आहे. म्हणजे पुण्यामध्ये फार स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. आम्हाला नगरला कळालं पुण्यात डॉक्टर आहेत, मेंदूचे स्पेशलिस्ट आहेत, म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आहेत, फार मोठे डॉक्टर आहेत. आम्हाला फक्त माहीत झालं. आम्ही त्यांचं कार्ड पण घेतलं, खिशात ठेवलं. किती वर्ष खिशात कार्ड ठेवलं म्हणजे आम्हाला फरक पडेल नाही पडणार. काय करावं लागेल? आधी डॉक्टरांकडे जावं लागणार, मग त्यांची ट्रीटमेंट घ्यावी लागणार, मग आमचा मेंदू ठीक होणार. हा महत्वाचा विषय लक्षात येतं. मी काय सांगतो ते तसं ज्ञानेश्वरी आहे फार श्रेष्ठ आहे. त्याच्यात निगमवल्ली प्रगट झालेली आहे. ती म्हणजे माय आहे सगळ्यांची. हे सगळं कळालं. ज्ञानेश्वरी घरात पण आणली आणि ठेवून दिली. रोज फक्त नमस्कार करीत राहिला. अशानं उद्धार होईल का? नाही. म्हणून शेवटी सांगितलं वाचिता सनात होती जीव. त्याला वाचलंच पाहिजे. जो ज्ञानेश्वरी वाचील तो सनात होईल. सनात शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? याला समानार्थी त्याला विरुद्ध अर्थ त्यांनी म्हणतात अनाथ. आधी अनाथ असला पाहिजे मग सनात होण्याची वेळ. आपण अनाथ आहोत म्हणा. तुम्हाला कसं काय? आम्हाला तर बायको आहे, मुलं आहेत, आई बाप आहेत, सगळे दुनियादारी. आम्ही अनाथ कशाचे? हे सगळे एका लाईनीत उभे करायचे. आणि रेडिओवर बसून तो येतो ना त्याला काय म्हणतात? तुमचा आहे का परिचय कोणाचा? कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांना दिसला पण त्याने परत पाठवला. असं त्यांनी तो रेडिओवर बसून येतो ना त्याचं नाव यम आहे. यम. त्या यमाच्या समोर हे तुम्ही ज्यांच्यामुळे सणात म्हणताना स्वतःला बायका पोरं आई बाप ते सगळे एका लाईनीत उभे करायचे आणि यम समोर आल्यानंतर सांगायचे हे बघ एवढे लोक माझ्या बरोबर आहेत, हात लावून दाखव. यम म्हणतो तुलाच नाही यांची पण माळ तयार करून बरोबर घेऊन जाईल. सगळे त्यांनी बरोबर नेल. कोणीच वाचू शकत नाही, कोणी सोडू शकत नाही. खऱ्या अर्थाने एवढे सगळे असून सुद्धा आपण अनाथ आहोत. मग त्याच्या तावडीतून जर आपण सुटणार असेल तर कोणाच्या माध्यमातून? जेव्हा सनात व्हाल खऱ्या अर्थानं जगन्नियंता परमात्मा जेवढा प्राप्त होईल तो जर बरोबर उभा असेल तर मग मात्र तो काळ त्याने काही करू शकत नाही, तो यम काही करू शकत नाही. शाश्वती अंतकरणात येते मग खऱ्या अर्थानं आपण सनात होतो. ज्ञानेश्वरी जर आपण त्यांनी वाचत असलो तर आत्मबोध प्राप्त होईल, ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली सेवा समर्थाची, समर्थाची सेवा घडेल. ब्रह्मज्ञान प्राप्त होईल आणि सनातत्व जीवाच्या ठिकाणी येईल आणि मग तो जीव त्यांनी कृतार्थ होईल. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज वाचिता सनात होते जीव अशी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ज्ञानदेवी ग्रंथ त्यांनी आपल्या सर्व ज्ञानोबऱ्यांनी दिला आणि त्या ग्रंथाच्या चिंतनानं आपण सर्वजण सरास होऊ शकतो एवढं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य ज्ञानोबऱ्यांचं आहे. म्हणून तो
तुकोबाराय म्हणतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. त्याचे शब्द वापरताना असं म्हणले असते, ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. मग तो हा महाराज म्हणणं आणि ते हे महाराज म्हणायचं फरक आहे की नाही? तुम्हाला सगळंच अभंग त्यांनी आता एक एक शब्द सांगितलं पाहिजे की नाही, महत्वाचा विचार आहे का? ते हे महाराज म्हणल्यानं फार आदर अर्थी झालं. तो हा महाराज म्हणण्यानं तेवढा आदर वाटत नाही. मग तो हा महाराज का म्हणले असतील? त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबराय स्वतः असे आहेत की जे ते हे म्हणण्याच्या त्यांनी भावनेत कधी राहिलेच नाही. ते अतिशय सामान्य झाले, सामान्यांच्या जवळ येऊन आणि सर्वांना हृदयाला लावू लागले. ज्ञानोबरायांसारखा सखा प्राप्त झाला, हाच त्या शब्दातला अर्थ आहे. तुकोबारायांसारख्या महापुरुषांना ज्ञानोबरायांसारखा सखा प्राप्त झाला. आणि जो सखा असतो ना, त्याला आवजाव घालायचं काही काम नसतं. ते चिल्लर आहे आमच्याकडे, पोरं हे एकमेकाला आवजाव घालतात. ते आवजाव घालते मी डोळे मोठे करून पाहतो. त्याचं कारण एवढंच आहे, तुम्ही एकमेकाचे मित्र असतात ते आहात आणि अवजाव घालून एकमेकाला त्यांनी बोलतात, त्याच्यात अंतर आहे महाराज. आणि आरेतुरी त्यांनी करून बोलणं, एकेरी शब्दात बोलणं, फार जवळीक, फार आदर, फार आपुलकी, फार आपले पण जिथं असते की नाही. बघा तुम्ही, वडिलांची जी आई असते की नाही, आमच्याकडे तिला अवजाव घालतो, ओ आजी. आणि आईची आई जी असते की नाही, तिला ए आजी असं म्हणलं जातं. का बरं असं म्हणलं? मामाला तुम्ही अवजाव घालता का आरेतुरी करता? आमच्याकडे मामाला अरे तुरे हे मामा असं म्हणतात. किती मोठा असला म्हातारा मामा असलं तर हे मामा असं म्हणतात. का बरं? आपली आई ज्याला अरे तुरे करते ना, त्याला लेकर सुद्धा अरे तुरे करायला सुरुवात करतात. जवळीक असते की नाही, हा महत्वाचा विचार आहे. जवळीक, ही जवळीकच हे शब्द त्यांनी उच्चारायला भाग पडते. ते हे तो हा ते म्हणण्याचं तात्पर्य अंतर राहिलं नाही, जवळ घेतलं, हृदयाला लावलं, सखा झाले. आणि सखा झाले म्हणून तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली हे म्हणण्याचं तात्पर्य. तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये ज्ञानोबारायांविषयीची एवढी आपुलकी आहे, एवढं त्यांनी आपलेपण आहे. आणि या आपलेपणानं त्यांनी असे शब्द मुखातून त्यांनी बाहेर पडले. म्हणून तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्याने निगमवल्ली प्रगट केली, म्हणून ज्यांनी निगम त्यांनी वेद प्रत्यक्ष जगाच्या समोर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रगट केला, तीच ही ज्ञानेश्वर माऊली आहे. आणि ती आपल्या सर्वांकरिता अलंकापुरामध्ये विराजमान आहे. आपण सर्वांनी ज्ञानोबारायांची शरणागती करावी आणि शरणागती करून आपलं जीवन त्यांनी कर्तार्थ करून घ्यावं. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, निर्धारित वेळ पण संपलेली आहे आणि आता थांबलं पाहिजे. हा अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सूचना सांगतो, आता कीर्तन झालं म्हणजे बऱ्याच गावचे लोक मला डोळ्यासमोर दिसत आहेत. तुम्हाला वाटत असेल सुरू झालं, हे सुरू झालं असं समजू नका. ते ज्ञानोबारायांच्या दरबारात त्यांनी सेवा करायची म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे आणि वारी म्हणून अशा पद्धतीने सेवा केलेली आहे. म्हणून त्यांनी महाराज फक्त वारीची सेवा म्हणून केली. याच्यानंतर लवकर कीर्तन सुरू होणार नाहीत. जेव्हा सुरू होतील तुम्हाला कळतील, त्यावेळेला पुन्हा सेवा केली जाईल. सगळ्या लोकांना हे आधीच त्यांनी सांगत होते लोक की 2-2 कीर्तनं तुम्ही घेऊ नका, आमचं करू नका. मग ते 2चे 3 झाले, 3चे 4 पण झाले एका दिवसात. त्याचा जास्त परिणाम झाला. मग नंतर अर्ध्या कीर्तनात अशी चक्कर यायला लागली की खुर्ची जवळ घेऊन तिचा आधार घेऊन उभं राहायचं, मग अर्ध कीर्तन करायचं, असं व्हायला लागलं. म्हणून जास्त त्रास झाला. तो त्रास डॉक्टरने सांगितलं आमच्याकडे येऊच नका, यांना खवळले ते डॉक्टर, रागवले जास्त. म्हणजे आता परत यायचंच नाही तुम्ही आमच्याकडे. म्हणजे का बरं? तुम्हाला गोळ्या औषधांची गरज नाही, तुम्हाला पथ्याची गरज आहे. तुम्ही पथ्य मोडता म्हणून हा त्रास होतो, पण आमच्याकडे परत यायचं नाही. आता पथ्य म्हणजे बोलणं आणि ते आपल्या पथ्यावर आहे. म्हणून तरी तेच ते जे पथ्य तीच आपली आवड आहे. हा महत्व, ही तल्लप आहे महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला, ते व्यसन आहे. कीर्तनासारखं व्यसन त्यांनी जीवनात देवानं दिलं, याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे. कीर्तन हे व्यसन आहे. कीर्तन जर नसलं तर जीवन जगणं फार कठीण आहे. म्हणून कीर्तन करायचं सगळ्या सुज्ञ लोकांनी लक्षात ठेवा. जरी कीर्तन सुरू झाले, हे जर म्हणले ना तुम्हाला की आज 1 तारीख गेलेली आहे आणि परत आम्हाला त्याच दिवशी दुसरी द्या म्हणूच नका अजिबात. तुम्हाला जर वाटत असेल ना बाबा बरेच दिवस आपल्यासमोर बोला, तर परत एका दिवसात दुसरा कार्यक्रम मागायचा नाही. एका दिवसात एकच कार्यक्रमात सेवा करायची, कीर्तनात सेवा करायची, म्हणजे बऱ्याच दिवसापर्यंत थोडं चालू शकतं. असू द्या, पण साधू संत मायबापाने आपल्यावर कृपा केली आणि म्हणून आपण ही सेवा करू शकतो. ज्या संतांच्या कृपेने जे सुख, अनुपम्य असणारं सुख ज्या संतांच्या चरणाजवळ प्राप्त होतं, ते संत या अलंकापुरामध्ये विराजमान आहेत. मोठ्या प्रेमानं त्या संतांचं चिंतन करून या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर